दुसरी गोष्ट म्हणजे माय माऊलीची आईची वडिलांची सेवा केली पाहिजे। तिसरी गोष्ट म्हणजे बाबा आज जो तरुण आहे ना त्या तरुणानं व्यसनाच्या आहारी नाही गेलं पाहिजे। ऐका ना बाबा, आज दुपारी कथेमध्ये एक मद्यपान करून माणूस आला होता, पण तुम्हाला खरंच जर दारू प्यायची असेल, खरंच जर मद्यपान करायचं असेल ना, त्या दारूचं नाव सांगतो ते पिया। अरे जाम पर जाम पीने से क्या फायदा, जाम पर जाम पीने से क्या फायदा, सुबह पिए जा तो रात को उतर जाएगी, एक बार हरि नाम का प्याला तो सुन के देख, तेरी जिंदगी सुधर जाएगी, तेरी जिंदगी सुधर जाएगी। ऐका बाबा, मी सांगतोय नेमकं दारू का पिऊ नका। अरे कितीतरी लोकांचा आज संसार उद्ध्वस्त झालेला आहे। आज कुठं जरी पाहिलं तर बाबा स्वतः बाप लेकराला खांदा देत आहे। आपण बघतोय बापाला लेकराने खांदा द्यायचा तरी तो उलट होत आहे। आज बापच लेकराला खांदा देतोय, याच कारण म्हणजे बाबा मद्यपान। ऐका बाबा, सांगतो का मद्यपान करू नका। 4 ते 5 वर्षाचं सकाळी लेकरू उठलं, अंगणामध्ये अफाट गर्दी जमलेली, आणि गर्दी जमून एका शेजारच्या काकूला सांगितलं, आई माझ्या घराजवळ का लोक जमलेले आहेत? त्या मावशीने सांगितलं, बाळू तुझे वडील ना देवाघरी गेलेले आहेत। त्या मुलानं त्या बापाला अग्निडाग दिला आणि अग्निडाग देऊन घरी आले। घरी आल्याच्या नंतर स्वतःच्या आईला विचारलं, म्हणलं आई आपले पप्पा कुठे गेले ग? सांग ना, आपले पप्पा कुठे गेले? त्या आईनं सांगितलं, वागा आपले पप्पा देवाघरी गेले, तरी देवाघरी गेले। पुन्हा मुलगा सकाळी उठला, शाळेमध्ये गेला। शाळेमध्ये गेल्याच्या नंतर शाळेमध्ये शाळा शिकत, दुपारी विंटरून सुटला, अंगणामध्ये सर्व लेकरं खेळत होते, आणि हे लेकरू एका वरंड्यावर जाऊन बसलं होतं। एक शेजारचा मुलगा गेला, म्हणला, बाळू अरे चल ना खेळायला। त्याने सांगितलं, अरे सांगू का तुला, अरे 2 दिवस झाले माझे पप्पा देवा घरी गेले तरी ते अजून आले नाही। अरे काय भांडण झालं घरी मला काय माहित नाही रे। माझ्या मम्मीने पप्पाला काय म्हणले, माझ्या आजीने काय म्हणले, माझ्या आजोबाने माझ्या पप्पाला काय म्हणले की पप्पा रुसून देवा घरी गेलेले आहेत, अजून पण आलेले नाहीत। शाळा सुटली, मुलगा पुन्हा घरी गेला, पुन्हा आईला विचारायचं, आई सांग ना पप्पा आपले कुठे कधी येणार आहेत, कधी येणार आहेत? दुसऱ्या दिवशी पुन्हा मुलगा शाळेमध्ये गेला, खेळत असताना विंटून झाला। विंटून झाल्याच्या नंतर पुन्हा त्या मुलानं विचारलं, बाळू आज तरी खेळायचं? त्यानं म्हणायचं, अरे माझे पप्पा देवा घरी गेले, माझे पप्पा देवा घरी गेले तरी अजून आले नाही। त्यावेळेस त्या मुलाला राग आला, सांगितलं, अरे तुझा पप्पा देवा घरी गेला नाही तर तुझा बाप मरण पावलाय, तुझा बाप मेलाय। असं म्हणल्यानंतर ते रडत धरला गेलं, आईला सांगायला लागला, आई तू मला खोटं बोलीस ना, आई तू मला लबाड बोलीस ना, तू म्हणत होती तुझे पप्पा देवा घरी गेलेत, तू म्हणत होती तुझे पप्पा देवा घरी गेलेत, नाही माझे पप्पा मेलेत। असं 5 ते 7 वर्षाचं लेकरू आईला बोलू लागलं, सांगा त्या आईनं त्या लेकराला काय उत्तर द्यायचं? अरे 7 वर्षाच्या लेकरानं स्वतःच्या बापाच्या जीवावर उड्या मारावा, बापाच्या जीवावर गावामध्ये खेळावं, बापाच्या जीवामध्ये आईस करावी, मजा करावी। त्या 7 वर्षाच्या लेकराचा बाप जर सोडून गेला तर त्या लेकरानं कसं जगावं, कसं जगावं? म्हणून बाबा कधी मद्यपान करू नका, कधी मद्यपान करू नका। आणि 4थी गोष्टी नेहमी कीर्तन